महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटलाय घाम, याला कोण घालिये सन, दरबारी कुस्ती बेगम. तर नमस्कार मित्रांनो, आता वाजले आहेत सायंकाळचे 4 आणि आपण आलेलो आहे किल्ल्यांचं गाव आंबवडे येथे. तर या ठिकाणी आपण आलेलो आहे किल्ला क्रमांक 34 सिंधुदुर्ग किल्ला. पाण्यातील हा किल्ला, या किल्ल्याची माहिती आपण इथे जमलेले हे आपले छोटेसे मित्र यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम तुमच्या चौघांची एकेकांना आपापले नाव सांगायचे. तुझं नाव काय बाळा? अभिराज, आयुष, रितेश, आदर्श. हा किल्ला तुम्ही किती जणांनी मिळून बनवलाय? 5-6 जणांनी. लहानच आहेत सगळे का मोठे पण आहेत? मोठे पण आहेत थोडे. तुमचं मंडळ आहे का आपलं फॅमिली? अशी साधी घराजवळची 4-4 मित्र घेऊन. ओके ओके, फॅमिली टाइप म्हणता येईल. हे छोट्या छोट्या मुलांनी मिळून हा किल्ला बनवलेला आहे. या किल्ल्याची माहिती आयुष देशमुख आपल्याला देणार आहे. आपण त्याच्याकडून ऐकून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला एक जलदुर्ग किल्ला आहे. सिंधुदुर्ग किल्ला हा फक्त दगडमातीचा किल्ला नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा, अदम्य साहसाचा आणि स्वार्थ प्रेमाचा तो एक ज्वलंत प्रतीक आहे. 1664 मध्ये या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. 1667 मध्ये या किल्ल्याचे बांधकाम संपले. जंजिरीची सिद्धी आणि इतर परकीय सत्तांचा वाढता धोका रोखण्यासाठी आपल्या आरमाराला एक सुरक्षित तळ मिळावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण येथील कुर्टे बेटाची निवड केली. या किल्ल्याच्या बांधकामासाठी 3000 कामगार व 300 पोर्तुगीज वास्तुविशारदांच्या मदतीने हा किल्ला अवघ्या 3 वर्षात पूर्ण झाला. भारत सरकारने या किल्ल्याला 21 जून 2010 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी या किल्ल्याला युनेस्कोचे मानांकन मिळाले. या किल्ल्याच्या तटबंदीची लांबी 3 किलोमीटर असून या किल्ल्यावर 33 बुरुज आहेत. धन्यवाद. धन्यवाद आयुष, खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलीस आम्हाला. आणि तुला हाच किल्ला तुम्ही बनवावा असं का वाटलं? हा आरमाराचे प्रमुख केंद्र होते. ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे होते, म्हणून हा किल्ला बनवावा असा वाटला. खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली आपल्याला. जुगाई देवी ग्रुप या छोट्या मुलांचा ग्रुप आहे. खूप चांगल्या पद्धतीनं माहिती दिली आपल्याला या छोट्याशा मित्रांनी. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटलाय घाम, याला कोण घालिये सन, दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम, बडी बेगम म्हणजे आली आदिलशाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला ग पगार, कुणी घेईन पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं वेळा उचलला. नाव त्याचा अफजल खान, नाव त्याचा अफजल खान, जित जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शुभाला टाकतो चिरडून. रब्बा सुभानल्ला, कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या दुर्मित, त्याचं घोड तळ पायतळ, फौज फाटा लई बक्कळ, अंगी हत्तीच बळ, पानारा कापी चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडी, ठेचत खानाची सेना निघाली. गाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ, आता शिवबाचं काय खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय रळवा वाहून नर, हे तपंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे, खानाचं सैन्य अपाट आहे, त्याच्या समोर आपला टिकाव लावणं अवघड आहे. काय म्हणाला रायबा, शुभा केवळ आमचा पुत्र नाही, बरकी या मराठी जनाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी भेद, पण भ्याल पळे पळून जाऊन या मराठी मुलाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा या वाघिणीचा छावा, आणि मला कसा टेचावा, डोक्यात कणी मी कावा, भेटीचा तांडा सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा धाडला सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान
प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या करामतीची, शिवाजी राजांच्या करामतीची, त्याशी नाही जाणीव शेतीची, त्याशी नाही जाणीव शेतीची, करील काही कल्पना युक्तीची. ओ जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी राजाने एक शानदार शामियाना उभारिला होता. भेटीसाठी छान उभारिला नक्षीदार शामियान्याला, आणि अशा शामियान्यात खान डौलत डुलत आला, सह्याबंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती माल. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारितो हसरी, रोखून नजारा गैरी जिरा जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानदाभिमान मान्याला कटारीचा वार त्यानं केला. चिलखत होत अंगाला. इतिहास महाराजांनी पोटामंदी बिछवा ढकलेला, वाघनक्यांचा मारा केला. टराटरा फाडलं पोटाला, गेला कानाचा खोताळा, बाहेर आला जी. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे, आणि तुम्हाला स्पर्धेमध्ये नंबर यावा अशी आमच्याकडून शुभेच्छा.